नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी अभिजित ठाकूर आपलं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या या जगातील ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर, ज्याचं नाव मी त्या ठिकाणी आता चेंज करून ठेवलेलं आहे MPSC राजमार्ग। आणि यामध्ये आपण आता सध्या पोलीस भरतीच्या PYQs म्हणजे प्रीवियस इयर क्वेश्चन जे आहेत ते पाहत आहोत आणि त्याच्या माध्यमातून एक जी प्रश्नपत्रिका आहे ती सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत। तर सोबत राहा शेवटपर्यंत। आणि हो, नक्कीच या मागील जे काही भाग झालेले आहेत त्याचा सगळ्याचा तुम्हाला फायदा झाला असेल। आणि आता यापुढेही त्या ठिकाणी आता 2016 मध्ये ज्या काही विज्ञानाच्या क्वेश्चन होते आलेले पोलीस भरतीला विशेष करून, ते आता आपण पाहणार आहोत, जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीला सामोरे जात असताना जर एकही प्रश्न PYQ मधून आला तर तुम्हाला त्या ठिकाणी त्याचा निश्चितच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। ठीक आहे, चला तर मग टॅगलाईन खाली नो टाइमपास ओनली अभ्यास याच्या माध्यमातून आपण आज 2016 याची प्रश्नपत्रिका जी आहे ती पाहणार आहोत, ज्यामध्ये पहिला प्रश्न विज्ञानाचा आपल्या समोर आहे। डेसिबल या एककाने काय मोजतात? डेसिबल या एककाने आवाज मोजतात भाऊ, कारण आवाजाच्या तीव्रतेचं एकक आहे। लक्षात घ्या, आवाजाच्या तीव्रतेचं एकक डेसिबल आहे आणि सामान्यतः 85 डेसिबलपेक्षा, ठीक आहे, 85 डेसिबलपेक्षा जास्त तीव्रतेचा ध्वनी मानवी कानाला सहन होत नाही। आणि मग ते ध्वनीचं जे काही प्रदूषण आहे ते सुद्धा आपण डेसिबलमध्येच मोजतो। ठीक आहे, तर डेसिबल हे आवाजाच्या तीव्रतेचं एकक आहे। त्यानंतर टिंबटिंब या वायूस हसवणारा वायू म्हणून ओळखलं जातं। तर नायट्रस ऑक्साईड आहे बघा, इथं विद्यार्थ्यांना फसवण्यासाठी मुद्दामून नायट्रिक ऑक्साईड वगैरे केलं आहे, पण नायट्रस, ठीक आहे, नायट्रस ऑक्साईड हे ह्याचं काय खरं उत्तर आपल्याला सांगता येईल। त्यानंतर प्रदूषण करणाऱ्यांकडून नुकसान भरपाई करून घेण्यासाठी भारत सरकारने टिंबटिंबमध्ये हरित न्यायालय सुरू केले। लक्षात घ्या, 2016 ची भरती होती आणि 2010च्या संदर्भामध्ये प्रश्न विचारला आहे। तर हरित न्यायालय कधी सुरू केलेलं आहे? तर 2010 मध्ये हरित न्यायालय जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे। त्यानंतर खालीलपैकी कोणत्या पर्यायातील वनस्पतींचा वापर जैविक इंधन बनवण्यासाठी केला जातो? आपण बऱ्याचदा बघितलं, जेट्रोफा इतकी एकच वनस्पती मागच्या PYQ मध्ये आपण अभ्यासली, पण आता जेट्रोफा आणि त्यासोबत करंज हे दोन्ही वनस्पती इथे लक्षात राहून द्या, जेट्रोफा आणि करंज या वनस्पतीचा उपयोग केला जातो। त्यानंतर डॉट्स हा उपचार कोणत्या आजाराच्या रुग्णांसाठी आहे? आता खूपदा झालं हे आपला प्रश्न, आणि विद्यार्थी मित्रो मला गॅरंटी आहे की जे पहिल्यापासून बघत असतील त्यांनी आत्तापर्यंत याचं उत्तर दिलंही असेल की क्षयरोग किंवा क्षय, आणि उत्तर तुम्ही लगेच द्यायचा प्रयत्न करायचा, आठवायला प्रयत्न करा लगेच। स्वयंचलित वाहनातून कोणता विषारी वायू बाहेर पडतो? स्वयंचलित वाहनातून विषारी वायू बाहेर पडतो तो कार्बन मोनॉक्साईड। ठीक आहे, कार्बन मोनॉक्साईड। त्यानंतर माठामधील पाणी गार होण्यामागे खालीलपैकी कोणते तत्व आहे? लक्षात घ्या, माठामधलं पाणी जेव्हा गार होतं तेव्हा तिथे बाष्पीभवन हे तंत्र जे आहे ते त्या ठिकाणी कामी येत असतं। त्यानंतर लसीकरणानंतर, वॅक्सिनेशन नंतर शरीरामध्ये तयार होतात, आता काय तयार होतात? तर अँटीबॉडीज तयार होत असतात। लक्षात घ्या, शरीरामध्ये काय तयार होतात? तर अँटीबॉडीज तयार होत असतात, जे आपल्याला लढण्याची रोगप्रतिकारक क्षमता जी आहे ती मिळवून देत असतात। ठीक आहे, तर ती अँटीबॉडीज तयार होत असतात एखादी लस घेतल्यानंतर। गंधकासोबत रबर तापून ते कठीण बनवण्याच्या क्रियेस खालीलपैकी कोणती संज्ञा वापरली जाते? लक्षात घ्या, गंधकापासून रबर तापून ते त्या ठिकाणी काय गंधकासोबत जर रबर तापवला तर त्या प्रक्रियेला कोणती प्रक्रिया म्हणतात? तर व्हल्कनायझेशन असं म्हटलं जातं। हा प्रश्न जरा नवीन आहे म्हणून विद्यार्थ्यांना जरा पाठ करा, अशा प्रकारचा प्रश्न आत्तापर्यंत आलेला नव्हता आपल्या भरतीच्या पूर्ण PYQ मध्ये। कार्बन डेटिंग ही टिंबटिंब निश्चित करण्याची शास्त्रीय पद्धत आहे। कार्बन डेटिंग आपल्याला माहित आहे, कार्बन डेटिंगच्या नुसार काय केलं जातं? तर एखादी वस्तू किती जुनी आहे, त्याचं वय किती आहे हे शोधलं जातं। त्यानंतर ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकतात? लक्षात घ्या, तर अल्ट्राव्हायलेट किरण जे असतात ते शोषून घेत असतात ओझोन थर, त्यामुळे त्या ठिकाणी अल्ट्राव्हायलेट किरण जे आहे ते पृथ्वीपर्यंत येऊ शकतात जर ओझोन थर नसेल तर, आणि तो आहे म्हणून तो शोषून घेतला जातो। ग्रीन हाऊस इफेक्ट
ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे तुम्ही बघत असताना बाजूला एक GIF फाईल जी आहे ती मी डाउनलोड करून ठेवलेली आहे आणि हे काय तर हे ग्रीन हाऊस इफेक्ट आहे आणि ग्रीन हाऊस इफेक्टमुळे इथं काय दूधक्रांती दिसत नाही, वातावरणातील बदल दिसत नाही किंवा वातावरणातील बदल दिसतोय, मानवी आजार दिसत नाही, पण हरित क्रांतीसुद्धा दिसत नाही. तर काय होतं तर या इथे जी पृथ्वी आहे त्या पृथ्वीवर सूर्याची जी किरणे आहेत ती पडतात आणि इथून त्या ठिकाणी काय होतं शरीरात तापमान जे आहे ते वाढत जातं. कार्बन डायऑक्साईडमुळे काय होतं हे तापमान जे आहे ते वाढत जातं आणि त्यामुळं काय होतं की वातावरण जे आहे ते पूर्ण गरम होतं पृथ्वीचं. ठीक आहे, तर हे वातावरणातील बदल याशी संबंधित आहे. विमानाचा शोध कोणी लावला बाजूला दिसत आहे तुम्हाला की विमानाचा शोध जो आहे तो राईट बंधूंनी लावलेला आहे. हे राईट बंधू जे इथं बसले होते त्यांच्या विमानामध्ये. ठीक आहे, तर हे लिंबूवर्गीय फळामध्ये कोणते जीवनसत्व असते सगळ्याला माहिती आहे व्हिटॅमिन सी किंवा त्यालाच व्हिटॅमिन क म्हणून ओळखतात. लक्षात घ्या इथं के सुद्धा पर्याय, के मीन्स हे के आणि क म्हणजे सी आहे, मग व्हिटॅमिन सी असं त्याला म्हणू शकतो. सर्व योग्य दाता कोणत्या रक्तगटास म्हणतात? सर्व योग्य दाता आपण ओ रक्तगट असणाऱ्या व्यक्तीला म्हणतो. शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी जी पचनामध्ये सर्वात महत्त्वाची कार्य करते ती कोणती आहे? बाजूला फिगरमध्ये तुम्हाला जी आकृती दिसते ती कशाची आहे तर ती यकृताची आहे. लक्षात घ्या, तर यकृत ही शरीरातील काय सर्वात मोठी ग्रंथी आहे. त्याशिवाय यकृतासंदर्भात अजून लक्ष राहून द्या, ही शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी तर आहेच, पण त्यासोबत शरीरातील ड जीवनसत्वाचे कोठार म्हणून सुद्धा आपण त्या ठिकाणी याला ओळखतो. त्यानंतर शरीराला लोहाचा पुरवठा करणारी ग्रंथी, त्यानंतर शरीरातील ड जीवनसत्वाचे कोठार, शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी किंवा WBC आणि RBC यांची आत्मदहन पिशवी म्हणून सुद्धा आपण कशाला ओळखतो तर यकृताला ओळखतो. ठीक आहे, तर यकृतासंदर्भामध्ये इतके विशेषण आहे त्याचे लक्षात राहून द्या. त्यानंतर नेक्स्ट, लिंबू स्त्रोतामध्ये कोणते आम्ल असते? आपल्याला माहिती आहे लिंबूमध्ये काय असतं रे तर सायट्रिक आम्ल त्या ठिकाणी लिंबूमध्ये असतं. ठीक आहे, सायट्रिक आम्ल. त्यानंतर 22°C तापमानाला ध्वनीचा हवेतील वेग किती? बघा आता 22°C लास्ट एक्झाममध्ये प्रश्न पडला होता की 20°C ला ध्वनीचा हवेतील वेग किती असतो, तेव्हा उत्तर होतं 340. आता इथं आहे 22°C, तर इथं उत्तर काय पाहिजे इथं 344. लक्षात घ्या 344 मीटर पर सेकंद हा काय असतो त्याचा त्या ठिकाणी वेग असतो. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा इथं लक्षात राहून द्या 1°C जर तापमानामध्ये आपण वाढ केली तर ध्वनीचा हवेतील वेग हा 0.6 मीटर पर सेकंदने वाढत असतो. ठीक आहे, 1°C जर तापमानात वाढ केली तर 0.6 मीटर पर सेकंदने काय होतं तापमान जे आहे ते वाढतं. ध्वनीचा वेग जो आहे तो वाढतो. त्यानंतर सूर्यापासून मिळणारी ऊर्जा ही खालीलपैकी कोणत्या कारणाने होते? सूर्यापासून मिळणारी ऊर्जा कशामुळे होते रे तर अणूच्या केंद्रीयकरणामुळे. ठीक आहे, अणूच्या केंद्राचे एकत्रीकरण केल्याने. लक्षात राहून द्या एकत्रीकरण झाल्यामुळं ही ऊर्जा जी आहे ती आपल्याला सूर्यापासून मिळते. हृदयविकाराचा झटका येऊ नये म्हणून टिंबटिंब औषध वापरतात. लक्षात घ्या हृदयविकारात झटका येऊ नये म्हणून ॲस्पायरिनचं औषध जे आहे ते वापरलं जातं. ठीक आहे, ॲस्पायरिन इथं लक्षात राहून द्या, एक मिनिट, ॲस्पायरिन जे आहे ते इथे लक्षात राहून द्या. त्यानंतर नेक्स्ट, अतिश्रमामुळे स्नायू दुखीमध्ये खालीलपैकी कोणते रसायन जबाबदार असते? स्नायू दुखी जर होत असेल तर लक्षात घ्या त्या स्नायूंमध्ये लॅक्टिक आम्लाचं प्रमाण वाढलेलं असतं आणि लॅक्टिक आम्लामुळे काय होतं आपले स्नायू दुखी जे आहेत गुडघेदुखी, मनगटदुखी हे असे आजार जे आहेत ते होत असतात. त्यानंतर ज्यावेळी स्थायूरूप पदार्थाचे द्रव पदार्थाचे रूपांतर थेट वायू रूपात होते किंवा वायुरूपी पदार्थाचे थेट स्थायू रूपात रूपांतरित होते तर असे त्यास कोणती क्रिया त्या ठिकाणी म्हटलं जातं? लक्षात घ्या साधं सोपं ह्यांना प्रश्न विचारायचा आहे की कापूर जो आहे
तो जर हवेत ठेवला तर तो त्या ठिकाणी उडून जातो. या प्रक्रियेला काय म्हणतात? तर सरळ सरळ त्याचं उत्तर आहे सब्लिमेशन. म्हणजे काय रे? संप्लवन क्रिया. लक्षात घ्या, संप्लवन क्रिया म्हणून त्याला ओळखलं जातं. त्यानंतर कोणते पदार्थ धातू सदृश्य आहे? बघा आता ह्याच्यामध्ये धातू सदृश्य पदार्थ आपल्याला काय करायला सांगितलंय? ओळखायला सांगितलंय. त्यामुळे इथे आपल्याला माहीत पाहिजे की इथे हे अधातू आहे. ठीक आहे, काही धातू आहेत काही अधातू आहेत, पण बोरॉन जे आहे ते काय? धातू सदृश्य अधातू मूलद्रव्ये आहे. अणूच्या केंद्रकात मुख्यत्वे टिंबटिंब असतात. बघा, एक अणू असतो, या अणूचं एक केंद्रक असतं. या केंद्रकामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन असतात आणि बाहेरच्या मोकळ्या पोकळीमध्ये इलेक्ट्रॉन जे आहेत ते त्या ठिकाणी फिरत असतात. मग इथं केंद्रकात विचारलंय तर प्रोटॉन म्हणजे हे बरोबर आहे, न्यूट्रॉन बरोबर आहे. अ आणि ब पर्याय क्रमांक अ आणि ब हे ह्याचं काय असेल? उत्तर असेल. खालील विधाने लक्षात घ्या व चुकीचे पर्याय निवडा. बघा, चुकीचे पर्याय निवडायला सांगितलेलं आहे विधान लक्षात घेऊन आपल्याला. तर यामध्ये चुकीचा पर्याय कोणता आहे? अणूंमध्ये जेवढे इलेक्ट्रॉन तेवढेच प्रोटॉन असतात. अतिशय बरोबर आहे मित्रांनो. अणूच्या केंद्रकामध्ये जितके प्रोटॉन असतात तितकेच इलेक्ट्रॉन बाहेरच्या मोकळ्या पोकळीमध्ये फिरत असतात. त्यानंतर मूलद्रव्यांच्या संयोग पावण्याच्या क्षमतेला संयुजा असे म्हणतात. एकदम बरोबर आहे. मूलद्रव्यांची संयोग पावण्याची क्षमता म्हणजे संयुजा होय. अणु निर्माण करता येत नाही. बरोबर आहे, म्हणजे सगळ्यात शेवटचंच उत्तर असणार आहे. ठीक आहे, अणूला लहान कणात विभाजित करता येते नाही. अणू इतके लहान कण आहेत की त्यांना त्याच्यानंतर विभाजित करता येत नाही. त्यानंतर खालीलपैकी कोणते कार्बनचे अवरूप नाही म्हणून विचारले? लक्षात घ्या, तर कॉपर किंवा क्युप्रस हे कार्बनचे अवरूप नाही. ठीक आहे, बाकी सगळे कार्बनचे रूप म्हणून आपल्याला ओळखता येतात. दह्यामध्ये कोणते आम्ल असते? लॅक्टिक आम्ल असतं दह्यामध्ये. लोहाच्या कमतरतेमुळे टिंबटिंब हा रोग होतो. लक्षात घ्या, लोहाच्या कमतरतेमुळे ॲनिमिया, कुठे गेला ॲनिमिया? सॉरी, ॲनिमिया नाही इथे, तर रक्तक्षय. ठीक आहे, रक्तक्षय हा रोग जो आहे तो होत असतो. त्यानंतर डॉट्स हे औषध कोणत्या आजाराच्या उपचारासाठी वापरले जाते? हे पुन्हा आलं बघा, क्षयरोग. आता हे लक्षातच राहून द्या आपल्या. त्यानंतर सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता? लक्षात घ्या, सर्व योग्य दाता म्हणून ओळखला जाणारा रक्तगट कोणता आहे रे? ओ. कितीदा येतोय बघा प्रश्न. डेसिबल हे या मापनाचे एकक आहे. कशाचे रे? तर आवाज मापण्याचे एकक आहे. तेच ते प्रश्न रिपीट होत आहेत मित्रांनो. न्यूट्रॉनचा शोध या शास्त्रज्ञाने लावला. लक्षात घ्या, या शास्त्रज्ञाने चार्ल्विकने काय केला होता? न्यूट्रॉनचा शोध लावला होता. त्यानंतर हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी कशाची आवश्यकता असते? तर लोहाची आवश्यकता असते भाऊ. ठीक आहे, लोहाची आवश्यकता असते. भांड्याला कलई करण्यासाठी कोणत्या धातूचा वापर केला जातो? कथीलचा वापर केला जातो. बघा, भांड्यांना जर कलई करायची असेल तर कथीलचा वापर केला जातो. कार्बन 14 या पद्धतीने किती वर्षापर्यंत प्राचीन वस्तूचे वय ठरवणे शक्य झाले आहे? लक्षात घ्या, एखादी वस्तू किती जुनी आहे तर ती 60,000 वर्षापूर्वीची जरी असली, लक्षात घ्या याचं उत्तर काय? 60,000 वर्ष. ती वस्तू जर 60,000 वर्षापूर्वीची जरी असली तरी सुद्धा आपल्याला त्याचं वय ठरवता येतं. का? बिकॉज ऑफ कार्बन डिटेक्टिंग पद्धत, म्हणजे कार्बनचं C14 समस्थानिक वापरून. सौर भट्टीत कोणत्या प्रकारचे आरसे वापरतात? लक्षात घ्या, आंतरवक्र प्रकारचे आरसे जे आहेत ते सौर भट्टीमध्ये वापरले जाते. BCG लस रोगास प्रतिबंध करण्यासाठी वापरतात. आता BCGची जी लस आहे ती कोणत्या रोगाला प्रतिबंध करण्यासाठी वापरतात रे? तर या ठिकाणी क्षयरोगाला प्रतिबंध करण्यासाठी BCGची लस जी आहे ती वापरली जाते. मानवी शरीरातील लाल रक्तकणिकांची निर्मिती कोठे होते? लक्षात घ्या, मी मागे तुम्हाला हाडूक दाखवलं होतं तेव्हा सापडलं नव्हतं, पण आता सापडलं बघा. हे बघा, हे हाडूक आहे आणि हाडकामध्ये इकडे बघा, इथे बघा, ह्या इथे बोन मॅरो आहे. ठीक आहे, हे बोन मॅरो दिसला, हे बोन मॅरो म्हणजेच त्याला काय म्हणायचं? अस्थिमज्जा. या अस्थिमज्जामध्ये काय असतं तर आपले लाल रक्तपेशी तयार होत असतात. त्यानंतर त्या ठिकाणी श्वसनाचे विकार यामुळे होतात. श्वसनाचे विकार हे आपल्याला या वायू प्रदूषणामुळे होत असतात. टिंबटिंब हे शरीरातील कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी म्हणजे शोषणासाठी जबाबदार आहे. बघा, कॅल्शियम व फॉस्फरसच्या आंतरिक मात्रेसाठी जबाबदार असणारा जीवनसत्व कोणता? जिथं कॅल्शियम आहे तिथे ड आहे,
इतकं लक्षात राहून द्या. ठीक आहे. तर ड जीवनसत्व जबाबदार आहे. MRI चे पूर्ण रूप काय? MRI काढायला जेव्हा आपण जातो तेव्हा ते डॉक्टर म्हणतात ना आपल्याला MRI काढून आणा. तर MRI म्हणजे काय तर लक्षात घ्या मित्रांनो, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज. ठीक आहे. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज म्हणजे MRI. ठीक आहे. मॅग्नेटिक रेझोनन्स इमेज. ठीक आहे. इमेज. लोखंडाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त असते परंतु पाऱ्याच्या घनतेपेक्षा कमी असते. बघा इथं काय म्हणले, लोखंडाची घनता पाण्याच्या घनतेपेक्षा जास्त आहे, बरोबर आहे, असते, परंतु पाऱ्याच्या घनतेपेक्षा कमी असते. ओके. म्हणून लोखंडी खिळा पाण्यात बुडतो परंतु पाऱ्यात तरंगतो. ठीक आहे. पाऱ्यात तरंगतो, पहिले बुडतो नंतर तरंगतो. बघा असेही प्रश्न येतात, लक्षात घ्या. ठीक आहे. कारण ज्याची घनता जास्त तो बुडेल, ज्याची घनता कमी तो तरंगेल. ठीक आहे. अँटी रेबीज या शोधाचे जनक कोण आहे? आपल्याला माहिती आहे लुईस पाश्चर. हे बाजूला त्यांचा फोटो दिलेला आहे. लुईस पाश्चर ज्यांनी अँटी रेबीजची लस जी आहे ती शोधून काढली. टिंबटिंब हे कार्बनचे सर्वात शुद्ध रूप होय. कार्बनचे सगळ्यात शुद्ध रूप आलेले आहेत आपल्याला हिरा. कारण आतापर्यंत आता बऱ्याचदा हा प्रश्न रिपीट झाला मित्रांनो. हिरा काय? कार्बनचं सगळ्यात शुद्ध रूप म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. त्यानंतर दुधाचे दह्यामध्ये रूपांतर याद्वारे केले जाते. आता कोणत्या कशाद्वारे केले जाते तर जीवाणूद्वारे केले जात असतं. लक्षात घ्या, जीवाणूंद्वारे हे केलं जातं. म्हणजे जीवाणू हे त्या ठिकाणी टाकले दुधात तर ते काय करतात, दुधाचं रूपांतर दह्यामध्ये करतात. ठीक आहे. तर जीवाणूंद्वारे हे इथं लक्षात राहून द्या. नेक्स्ट, दूरध्वनीमध्ये विजेच्या कोणत्या परिणामाचा उपयोग करून घेतला जातो? लक्षात घ्या, दूरध्वनी जी असते दूरध्वनी त्यामध्ये कोणत्या परिणामाचा उपयोग केला जातो तर चुंबकीय लहरी असतात त्या. ठीक आहे. चुंबकीय लहरीचा वापर केला जातो. त्यानंतर जागतिक पर्यावरण दिवस या दिवशी साजरा केला जातो. हे सरळ प्रश्न आहे. 5 जून त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. जागतिक पर्यावरण दिन. भूकंपाची तीव्रता मोजणाऱ्या यंत्राला काय म्हणतात? बघा बाजूला फिगर दिली आहे. ही भूकंपाचं तीव्रता मोजण्याचं त्या ठिकाणी यंत्र आहे ज्याचं नाव आहे सिस्मोग्राफ. ठीक आहे. तर सिस्मोग्राफ, कारण हा प्रश्न आता बऱ्याचदा रिपीट झाला आहे बघा आता. ठीक आहे. आपल्याला ते पाठच पाहिजे. आता सिस्मोग्राफनी भूकंपाची तीव्रता मोजतात. दूषित पाण्याच्या सेवनाने टिंबटिंब कोणता आजार होऊ शकतो? बघा, दूषित पाण्याच्या सेवनाने कॉलरा हा रोग जो आहे तो आपल्याला होऊ शकतो. दूरध्वनी म्हणजे टेलिफोनचा शोध खालीलपैकी कोणी लावला? तर ग्रॅम बेल जो तुम्हाला बाजूला दिसतो आणि त्याचा तो त्या ठिकाणी दूरध्वनी सुद्धा आहे. ग्रॅम बेल यांनी त्या ठिकाणी काय केलं होतं तर दूरध्वनीचा शोध लावला होता. पेनिसिलिनचा शोध कोणी लावला? आता हे बाजूला अलेक्झांडर फ्लेमिंग. ठीक आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी काय केलं होतं तर पेनिसिलिनचा शोध जो आहे तो लावला होता. जीवनसत्वाची म्हणजे शरीरामध्ये अजीवनसत्वाची कमतरता निर्माण झाल्यास खालीलपैकी कोणता रोग होतो? तर रात आंधळेपणा हा रोग जो आहे तो होत असतो. जूल हे खालीलपैकी कशाचे एकक आहे? लक्षात घ्या, जूल हे काय कार्याचं सुद्धा एकक आहे आणि ऊर्जेचं सुद्धा एकक आहे. कारण मी तुम्हाला म्हणलं की ऊर्जा आणि कार्य यांची एकके कशी असतात रे? समान असतात. गुरुत्वाकर्षणाचे नियम सर्वप्रथम कुणी मांडले? न्यूटन साहेबांनी मांडले. ठीक आहे. हा एकदम सोपा एकदम फुलटॉस बॉल आल्यासारखा होता. खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वयोग्य दाता आहे? सर्वयोग्य दाता ओ रक्तगट. आता आपल्याला लई पाठच झालंय. आता कोणत्या रक्तगटाच्या व्यक्ती सर्वयोग्य रक्तदाता? आता पुन्हा तोच प्रश्न मुंबई पोलीस भरतीला रिपीट झाला. त्यानंतर व्हिटॅमिन सी अभावी खालीलपैकी कोणता आजार होतो? आता फिगरमध्ये जे तुम्हाला आजार दिसतोय लक्षात घ्या, या आजाराला म्हणायचं स्कर्वी. ठीक आहे. व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे काय होतं तर स्कर्वी हा रोग होतो. म्हणून ज्याचे दात असे झालेत त्यांनी आपलं त्या ठिकाणी लिंबू बिंबू खात चला, आवळा बिवळा खात चला, म्हणजे त्यांचे व्हिटॅमिन सी जरा वाढतील. कोणत्या तापमानाला सेल्सिअस व अंश फॅरनहाइट आणि अंश सेल्सिअस हे सारखेच असतात? लक्षात घ्या, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. तर हे कोणत्या तापमानाला सारखे असतात तर -40 अंश सेल्सिअसला. आता कसं मी तुम्हाला प्रूफ करून दाखवतो कसं. तर लक्षात घ्या, थोडा वेळ जाईल पण कायमस्वरूपी लक्षात बसन. समजा आपलं सध्या आपल्याकडे अंश फॅरनहाइट
अंश फॅरनहाइट हे तापमान आपण घेतलं -40. ठीक आहे, अंश फॅरनहाइट हे तापमान किती घेतलं -40 घेतलं. आता अंश फॅरनहाइटचं रूपांतर जर अंश सेल्सिअसमध्ये करायचं असेल आणि अंश सेल्सिअसचं रूपांतर जर अंश फॅरनहाइटमध्ये करायचं असेल तर हे सूत्र वापरतात बघा. अंश सेल्सिअस बरोबर 5/9 अंश फॅरनहाइट -32 या सूत्राचा वापर करतात. ठीक आहे, आता बघा -40 दिलं ना आपल्याला अंश फॅरनहाइटची किंमत, तर इथं करू आपण 5/9 -40 अंश -32 अंश, म्हणजे 32 अंश नाही घेऊ आपण. आता -40 आणि -32 किती झालं रे? किती झालं? 30 40 50 60 70 72 राईट. तर 5/9 -72 या दोघांची बेरीज करू मोठ्या संख्या, म्हणजे चिन्ह इथं मायनसचं. ठीक आहे, आता बघा 9 1 9 आणि 9 8 72 समजतंय. आता काय झालं रे? इथं आलं आपल्या समोर 5 गुणिले -8. आता इथं काय येईल? -8 म्हणल्यानंतर 8 पंचे 40, पण मायनसचं चिन्ह आहे म्हणून इथं काय येईल? -40. म्हणजे याचा अर्थ काय? अंश सेल्सिअसची किंमत किती आली? -40 आली. तेव्हा अंश फॅरनहाइट किती होतं रे? तर -40 होतं. मग याच्यावरून एक प्रूफ झालं काय, की अंश सेल्सिअस आणि अंश फॅरनहाइट हे -40 या तापमानाला सारखेच असतात. ठीक आहे, तर आता तर प्रूफ सुद्धा करून दाखवलं तुम्हाला. त्यानंतर नेक्स्ट, गायटर या थायरॉइड ग्रंथीच्या एका आजारावरील उपचारामध्ये कोणत्या मूलद्रव्याचा वापर होतो? जिथं गायटर आलं तिथं आयोडीन आहे. सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा कोणती? जे माझा व्हिडिओ पहिल्यापासून बघतायत त्यांना हा प्रश्नाचं उत्तर येणार नाही असं होणारच नाही, क्योंकि ए जी आप तो मेरे सोना हो, बरोबर ना. AU चांदी, ठीक आहे, AG सोना, तर AG. ऑक्सिजनच्या अणु 3 इलेक्ट्रॉनची संख्या लक्षात घ्या. ऑक्सिजनच्या अणु 3 इलेक्ट्रॉनची संख्या किती असते रे? तर 8 असते. ऑक्सिजनच्या अणु 3 इलेक्ट्रॉनची संख्या 8 असते. मी काहीतरी चुकतोय का? एक मिनिट थांबा. सोने बरोबर आहे, AGच आहे ना. सोन्याची AG आणि AU चांदी. यस बरोबर आहे. ठीक आहे, जर काही गडबड झाली असेल तर पुढच्या लेक्चरमध्ये मी त्याचं एक्सप्लेनेशन जे आहे ते देतो. कच्च्या खनिज तेलापासून पेट्रोल, डिझेल, गॅस, रॉकेल, डांबर इत्यादी वेगवेगळ्या करण्याच्या पद्धतीचा उपयोग केला जातो. त्याला भागांश ऊर्ध्वपातन पद्धत असं म्हणतात. हे एक नवीन प्रश्न आपल्याला इथे दिसतोय, याला त्या ठिकाणी अंडरलाईन करा, हे महत्त्वाचं आहे. सर्वसाधारणपणे निरपेक्ष आर्द्रता कशात मोजतात? लक्षात घ्या, निरपेक्ष आर्द्रता मोजली जाते kg/m³. ठीक आहे, आर्द्रता मोजली जाते kg/m³ मध्ये. चुनखडीस खूप उष्णता दिली असता टिंबटिंब वायू बाहेर पडतो, कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, कार्बन डायऑक्साईड वायू जो आहे तो बाहेर पडतो. रबरचे व्हल्कनायझेशन या प्रक्रियेत रबर टिंबटिंब बरोबर मिसळतात. आता मागच सांगितलं होतं गंधकासोबत रबराचे मिक्सीकरण झाले तर त्या पद्धतीला काय म्हणतात? तर व्हल्कनायझेशन असा प्रश्न उत्तर होतं. आणि इथं काय विचारलंय? रबराचे व्हल्कनायझेशन करण्यासाठी रबरासोबत काय मिळवतात? तर गंधक मिळवतात भाऊ. विश्रांती काय मिळवत असतात का? हे काहीतरी चुकून झालं असं भाऊ. प्रकाशाचे अस्तित्व ज्या सूक्ष्म कणांमुळे तयार होते त्या कणांना काय म्हणतात? लक्षात घ्या, प्रकाशाचे अस्तित्व फोटॉन या कणामुळे तयार होतात. त्यानंतर खालीलपैकी सर्वात मोठा कार्बन सिंक कोणता? कार्बन सिंक सर्वात मोठा कोणता आहे? तर महासागरे हा सर्वात मोठा कार्बन सिंक म्हणून ओळखला जातो. टिंबटिंब हे हरितगृह वायू आहेत. लक्षात घ्या, CH4 आणि CH2. CH4 आणि CH2 हे काय? CO2. CH4 आणि CO2 हे काय आहेत? हरितगृह वायू म्हणून ओळखले जातात, कार्बन डायऑक्साईड. ठीक आहे, कोणत्या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी काचेच्या प्रिझमचा उपयोग केला? लक्षात घ्या, न्यूटन या शास्त्रज्ञाने सर्वात प्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णपंक्ती मिळवण्यासाठी
काचेच्या प्रिझमचा उपयोग जो आहे तो केला होता. त्यानंतर लैंगिक परिपक्वता येण्याच्या काळाला काय म्हणतात, तर प्रगंड अवस्था. ठीक आहे, प्रगंड अवस्था म्हणून त्याला ओळखलं जातं. गाजरामध्ये कोणते व्हिटॅमिन म्हणजे जीवनसत्व असते, जीवनसत्व ए असते, खालीवरी झाले पर्याय, पण जीवनसत्व ए असते गाजरामध्ये. सर्वात जास्त प्रमाणात गाजरामध्ये काय असतं, तर जीवनसत्व ए असतं. पुन्हा आता बघा, प्रश्न वाचा आणि उत्तर द्या. कारण हा प्रश्न तर आता इतका पाठ झाला आपल्याला की त्याची त्या ठिकाणी आता नियोजनच त्या ठिकाणी करता येणार नाही आपल्याला. ठीक आहे, इतका पाठ झालेला प्रश्न आहे. कोणता आहे, तर सिस्मोग्राफ. ठीक आहे, सिस्मोग्राफचा वापर जो आहे ते करतात. त्यानंतर पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यास काय आवश्यक असते, पानांमध्ये हरितद्रव्य तयार होण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. अजीवनसत्वाच्या अभावामुळे कोणता रोग उद्भवतो, अजीवनसत्वाच्या अभावामुळे रातांदळेपणा हा रोग जो आहे तो उद्भवतो. मधुमेह कोणत्या द्रव्याच्या कमतरतेमुळे होतो, मधुमेह जो आहे तो इन्सुलिनच्या कमतरतेमुळे शरीरामध्ये होत असतो. कोणत्या द्रव्यामुळे झाडांची पाने हिरवी दिसतात, लक्षात घ्या, क्लोरोफिल मुळे झाडाची पाने ही काय दिसतात, हिरवी दिसतात. कोणत्या जीवनसत्वांमुळे हाडे बळकट होतात, ड जीवनसत्वांमुळे हाडे बळकट होतात. त्यानंतर दूध मध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो, दुधांमध्ये कोणता घटक जास्त प्रमाणात असतो रे, तर कॅल्शियम हा घटक सर्वात जास्त प्रमाणामध्ये दुधामध्ये आपल्याला दिसतो. माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान किती आहे, तर इथे 37 अंश सेल्सिअस हे माणसाच्या शरीराचे सर्वसामान्य तापमान म्हणून आपल्याला सांगता येईल. जेव्हा बंदुकीतून गोळी सुटते तेव्हा बंदूक काय होते, विरुद्ध दिशेने गतिमान होत असते. शक्तीचे मूल्य किती, लक्षात घ्या, शक्ती बरोबर म्हणजे शक्ती जी आहे ते आपण काय म्हणतो, कार्य करण्याचा दर म्हणजे शक्ती होय. लक्षात घ्या, शक्तीचं मूल्य काय आहे, तर कार्य करण्याच्या दरात शक्ती असे म्हणतात. म्हणजे कार्य भागिले काळ बरोबर काय आहे, शक्ती आहे. पण इथे त्याचं उत्तर त्यांनी काय दिलेलं आहे, बल गुणिले वेग बरोबर शक्ती. त्यानंतर त्या ठिकाणी पृथ्वीवर 90 किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीचे वजन चंद्रावर किती असेल. आता याच्या संदर्भामध्ये मला एक विद्यार्थ्यांनी कमेंट सुद्धा केली होती. ठीक आहे, मी गेल्या लेक्चरमध्ये सांगितलं नव्हतं कारण मला माहिती आहे की पुढच्या ह्याच्यामध्ये हे प्रश्न जे आहे ते येणारच आहे. लक्षात घ्या, गेल्या वेळेस 180 किलोग्रॅम वजन असणाऱ्या व्यक्तीचे चंद्रावर वजन किती असं असेल, यावेळेस त्या ठिकाणी 90 केजीचं विचारलं. प्रत्येक वेळेस लक्षात राहून द्या, पृथ्वीवर जितकं वजन आहे त्याच्या 1/6 पट वजन कशावर असतं रे, तर चंद्रावर असतं. ठीक आहे, आणि याचं 1/6 पट किती आहे, तर 15 किलोग्रॅम आहे. कर्करोगाच्या उपचारासाठी वापरतात, काय वापरतात, तर कोबाल्ट हे कर्करोगाच्या उपचारासाठी वापरलं जातं. कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे वांझपणा येतो, लक्षात घ्या, ए जीवनसत्व या इथे नाहीये, ए डी ई जीवनसत्व जे आहे, ई जीवनसत्व. ठीक आहे, ज्याला टोकोफेरॉल म्हणतो आपण. ठीक आहे, टोकोफेरॉल ई जीवनसत्व याच्या अभावामुळे काय होतं, तर वांझपणा हा स्त्रियांमध्ये उद्भवतो. त्यानंतर डॉट्स ही उपचार पद्धत कोणत्या रोगासाठी वापरतात. आता तर लईच चिकळी आली असं तुम्हाला ऐकू पण लक्षात घ्या मित्रांनो, हेच त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे की वारंवार येणारे जे प्रश्न आहेत ते आपल्याला पाठ होणं खूप गरजेचं आहे. ड जीवनसत्वाच्या अभावामुळे लहान मुलांना कोणता आजार संभवतो, तर मुर्दूस हा आजार लहान मुलांमध्ये संभवतो. यांनी रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध लावला. कुणी लावला रे, विल्यम हार्वे. लक्षात घ्या, विल्यम हार्वे या शास्त्रज्ञाने रक्ताभिसरणाचा महत्त्वपूर्ण शोध जो आहे तो लावला होता आणि त्यांनीच त्या ठिकाणी द मुवमेंट ऑफ हार्ट नावाचं पुस्तक सुद्धा प्रकाशित केलं होतं. त्यानंतर मलेरियाग्रस्त व्यक्तींकडून दुसऱ्या निरोगी व्यक्तीकडे मलेरियाचा प्रसार करण्यात टिंबटिंबची महत्त्वाची भूमिका आहे. मच्छर आहे, क्युलेक्स, ॲनाफिलस डासाची मादी चावल्याने काय होतं, मलेरियाचा प्रसार जो आहे तो होत असतो. हत्ती रोग कशामुळे होतो, लक्षात घ्या, हत्ती रोग हा मेटाझोआमुळे होत असतो. ठीक आहे, मेटाझोआ. जेव्हा एखादी
जेव्हा एखादी वस्तू पृथ्वीकडे ओढली जाते तेव्हा त्या वस्तूवर कोणत्या बलाची क्रिया होते? सोपं आहे, गुरुत्वीय बलाची क्रिया होती भाऊ. ठीक आहे, केंद्रीय बलाची वगैरे काही होत नसते, गुरुत्वीय बलाची क्रिया जी आहे ती त्या ठिकाणी होत असते. दूरदर्शन संचात कोणती किरण नलिका वापरली जाते? दूरदर्शन संच जे आहे त्यामध्ये त्या ठिकाणी कॅथोड किरण नलिका जी आहे ती वापरली जाते. मानवी डोळ्याचा कोणता भाग आत येणाऱ्या किरणांना नियंत्रित करतो? आता लक्षात घ्या, याचं उत्तर यांनी इरिस असं दिलेलं आहे, पण इथं रेटिना हे योग्य उत्तर पाहिजे असं मला वाटतंय, पण उत्तर हे दिलेलं आहे. ठीक आहे, त्यामुळे आपण तिकडेच गेलं तरी काही हरकत नाही. ड्रॉसेरा हा वनस्पती ही वनस्पतीच्या कुठल्या वर्गामध्ये मोडते? लक्षात घ्या, कीटभक्षक वनस्पती म्हणून याला ओळखलं जातं. समुद्राची खोली फॅथोमीटरमध्ये मोजतात. समुद्राची खोली मोजण्याचे एकक फॅथोमीटर. टिंब हे दाबाचे एकक आहे. पास्कल हे दाबाचे एकक आहे. विद्युत प्रवाह मोजण्यासाठी काय वापरतात रे? विद्युत प्रवाह मोजायचा असेल तर व्होल्ट मीटर जे आहे ते वापरलं जातं. ठीक आहे, व्होल्ट मीटर वापरलं जातं. आण्विक चाचणीत निर्माण होणारा हा किरणोत्सर्ग घटक वनस्पतीद्वारे अन्ननलिकेतून पसरतो. ठीक आहे, अणुचाचणी होणारा युरेनियम 92 हे काय समस्थानिक आहे. ठीक आहे, राष्ट्रीय विज्ञान दिन हे माहीत झालं आपल्याला 28 फेब्रुवारीला डॉक्टर चंद्रशेखर वेंकटरमण यांच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी केला जातो. त्यानंतर पुढे आहे ध्वनीचा हवेतील सर्वसाधारण वेग किती असतो? ध्वनीचा हवेतील वेग असतो बघा 344 मीटर पर सेकंद. ठीक आहे, आता इथं टायमिंग दिलेलं नाही आहे, म्हणजे किती अंश तापमानाला वगैरे दिलेलं नाही आहे, तर 344 सरळ सरळ आपल्याला काय करता येईल, त्याचं उत्तर जे आहे ते लिहिता येईल. त्यानंतर आधुनिक आवर्तनामध्ये अणुअंक हा मूलद्रव्यांच्या पायाभूत गुणविशेष आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये अणुअंक हा मूलद्रव्याचा पायाभूत गुणविशेष आहे असं कोण म्हणलं होतं? तर मोस्ले म्हणला होता. मोस्लीची आधुनिक आवर्त सारणी होती आणि यामध्येच त्यांनी त्याचं विश्लेषण जे आहे ते त्या ठिकाणी केलेलं आहे. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट, मानवाच्या पेशीत गुणसूत्रांच्या किती जोड्या असतात? बघा जोड्या विचारल्या तर दुसरा पर्याय 46 आहे. पटकन 46 करू नका, लक्षात घ्या. जोड्या विचारल्या तर 23 काय असतात रे? जोड्या असतात. ठीक आहे, त्यानंतर या जीवनसत्वाच्या अभावी रात आंधळेपणा येतो. अजीवनसत्वाच्या अभावी रात आंधळेपणा येत असतो. यांचा जन्मदिवस भारतात विज्ञान दिन म्हणून साजरा करतात. आता मी लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं की जन्मदिवस नाही आहे, पण तरीसुद्धा डॉक्टर CV रमन यांचं नाव लक्षात राहून द्या. शरीराचा तोल सांभाळण्याचे काम खालीलपैकी कोणाकडून केले जाते? तर लहान मेंदू याच्याकडून शरीराचे तोल जे आहे ते सांभाळण्याचं काम केलं जातं. कार्बन डेटिंग ही पद्धत निश्चित वापरली जाते. कशासाठी रे? तर वस्तूचे वय ठरवण्यासाठी. तोच प्रश्न रिपीट झाला आहे. यकृत हा अवयव शरीरातील कुठल्या संस्थेशी संबंधित आहे? लक्षात घ्या, यकृत हे आपल्याला काय करतंय? पचन संस्थेशी संबंधित आहे. का? कारण हे काय करतंय? पित्तरस तयार करतो. ठीक आहे, पित्तरस तयार करण्याचं कार्य कोण करतंय? यकृत. दुधाचे दही होणे यास कोणता बदल म्हणतात? लक्षात घ्या, दूध जे आहे दूध, या दुधाचं दही होतं, हे कोणतं झालं रे? रासायनिक बदल झाला. का रासायनिक बदल झाला? कारण भौतिक बदल कशाला म्हणायचं मित्रांनो? की ज्यामध्ये आहे ती वस्तू त्याचा आकार उकार स्वरूप बदलेन, पण आहे ती वस्तू तीच राहते. जसं की बाबा तुम्ही लाकडाचा टेबल बनवला, भौतिक बदल झाला, पण तो लाकूड जर जाळला तर पुन्हा लाकूड प्राप्त करता येईल का? नाही. म्हणून असे बदल की जे एकदा झाले की झाले, पुन्हा मूळ वस्तू परत घेता येत नाही, त्याला म्हणायचं रासायनिक बदल. ठीक आहे, रासायनिक बदल म्हणतात त्याला. त्यानंतर 1953 मध्ये DNA ची प्रतिकृती वॅटसन आणि क्रिक या दोघांनी मांडली होती. तर वॅटसन सुद्धा आहे, क्रिक सुद्धा आहे. अ आणि ब दोन्ही बरोबर आहे. उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला रे? मेंडल. ठीक आहे, आणि उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला. त्यानंतर जमिनीवरील ओझोनचा थर सूर्यप्रकाशातील कोणती किरणे शोषून घेतो? अवरक्त किरणे जी आहेत ती त्या ठिकाणी शोषून घेतली जाते. 1 हॉर्स पॉवर म्हणजे 746 वॅट, हे आपल्याला माहित पाहिजे. आता कशामुळे दुधाचा रंग पिवळसर होतो? मित्रांनो पुन्हा आता वेळ झालेली आहे, ती म्हणजे आपल्या पूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये एक प्रश्न मी असा देतो
की त्याचं उत्तर तुम्ही कमेंट्समध्ये करायचं असतं आणि जो कोणी विद्यार्थी कमेंट्समध्ये उत्तर करतो त्याचं नाव जे आहे ते पुढच्या लेक्चरमध्ये मी त्या ठिकाणी त्याच्या कमेंटसोबत अनाऊन्स करत असतो. गेल्या लेक्चरमध्ये सुद्धा एक असाच प्रश्न विचारला होता, त्यामध्ये ज्यांनी त्या ठिकाणी व्यवस्थित उत्तर दिले त्याचे नाव जे आहे ते मी आता अनाऊन्स करणारच आहे. पण त्याच्या पहिले या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय वाटतं, कशामुळे दुधाचा रंग पिवळसर होतो, हे जे आहे याचं उत्तर तुम्ही काय करायचं आहे, खाली कमेंट्स बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाईप करायचं आहे. म्हणजे पर्याय टाईप करा किंवा त्या ठिकाणी पूर्ण उत्तर जरी टाईप केलं तरी जमेल. ठीक आहे. तर आता लास्ट जेव्हा माझं लेक्चर झालं होतं 2014च्या पोलीस भरतीच्या विज्ञानावर, तेव्हा त्या ठिकाणी एक प्रश्न विचारला होता की खालीलपैकी कशाचे उदाहरण म्हणून आपण दगडपुलाचा निर्देश करता येईल. आणि खरं उत्तर आहे याचं, म्हणजे योग्य उत्तर आहे याचं सहजीवन. लक्षात घ्या, सहजीवन याचं त्या ठिकाणी योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल. कारण परजीवन आहे का रे, तो दगडफूल काय त्या दगडावर त्या ठिकाणी पूर्ण अवलंबून असतं नाही, पोशिंदा आहे का नाही, दगडाचं विघटन करतो का नाही, मग काय सहजीवन आहे. आणि लक्षात घ्या खूप कमी मुलांनी याचं योग्य उत्तर दिलेलं आहे, म्हणून सगळ्यांनी त्या ठिकाणी लक्षात राहून द्या. याचं योग्य उत्तर देणारे फक्त 3 जण आहेत. एक आहे आशुतोष खोले सर, पर्याय क्रमांक 1 म्हणजे सहजीवन, दुसरे SB क्रिएशन म्हणून आहे सहजीवन, आणि तिसरं जे आहे ते मनीषा मुळे मॅडम आहेत, ज्यांनी सिम्बायोटिक न्यूट्रिशन म्हणजे सहजीवन असं त्या ठिकाणी उत्तर जे आहे ते दिलेलं आहे. बाकी बऱ्याच विद्यार्थ्यांचे उत्तर जे आहेत ते चुकलेले आहेत, परजीवी, परपोशिंदा असं त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. तर जे योग्य उत्तर होते ते मी तुम्हाला सांगितले. ह्याच्यानंतर आजच्या प्रश्नाचे जे योग्य उत्तर आहे ते कमेंट्स करा. पुढच्या लेक्चरमध्ये नक्कीच तुमचं नाव या स्क्रीनवर झळकला पाहिजे. ठीक आहे. तर धन्यवाद मित्रांनो. कसलाही वेळ न घालवता पुन्हा आपल्या इंट्रोच्या नंतरचा भाग आपण सुरू करूया. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 9 अमरावतीमध्ये विचारलेला प्रश्न आहे, ध्वनी प्रदूषण मोजण्याचे एकक. ध्वनी प्रदूषण कशामध्ये मोजतो आपण, डेसिबलमध्ये, हे माहीत झालंय आता आपल्याला. त्यानंतर पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिद्धांत वापरून काढतात. लक्षात घ्या, पाण्यामध्ये वायू विरघळणे, एक पाणी आहे आणि पाण्यामध्ये काय विरघळलाय, वायू विरघळलाय, म्हणजे हेनरीज सिद्धांत म्हणून त्याला ओळखलं जातं. हेनरीज सिद्धांत असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर रसायनाचा राजा म्हणजेच गंधक आम्ल. ठीक आहे, रसायनाचा राजा म्हणून गंधक आम्लाला ओळखलं जातं. दूरचित्रवाहिनी हे टिंबटिंब माध्यम असल्याने वृत्तपत्रे, आकाशवाणी यांच्या तुलनेत नागरिकांवर अधिक प्रभाव पडतो. तर कशाचा, दृकश्राव्याचा. दृकश्राव्य हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, दृकश्राव्य. चार्ल्स डार्विनने या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. चार्ल्स डार्विनने ओरिजिन ऑफ दी स्पेसिस. लक्षात घ्या, उत्तर काय, ओरिजिन ऑफ दी स्पेसिस यामध्ये काय केलेलं आहे त्यांनी, तर त्या ठिकाणी उत्क्रांतवादाचा सिद्धांत जो आहे तो मांडला होता. पर्यावरणातील ज्या घटकांच्या अस्तित्वामुळे पर्यावरणाची गुणवत्ता घसरते त्या घटकास टिंबटिंब म्हणतात. लक्षात घ्या, पर्यावरणातील ज्या घटकामुळे ज्या घटकामुळे काय होतं, अस्तित्व त्याचं निर्माण झाल्यामुळे काय होतं की पर्यावरणाची गुणवत्ता ढासळते. मग ते कशामुळे ढासळते, तर प्रदूषके असतात. लक्षात घ्या, प्रदूषकांमुळे काय होतं, यांची गुणवत्ता जी आहे ती त्या ठिकाणी ढासळते. त्यानंतर खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही. लक्षात घ्या, हरितगृह वायू नसणारा घटक कोणता आहे, तर हायड्रोजन. विजेच्या दिव्यातील तारेत कोणता धातू वापरतात, टंगस्टन. का वापरायचं टंगस्टन, कारण त्याची द्रवणांक जो आहे तो अति उच्च आहे. त्यानंतर क्ष किरणाचा शोध कोणी लावला, विल्यम रॉज जेन. E=mc². इथं स्क्वेअर पाहिजे होतं बरं का, हे खाली आलं. mc² हा सिद्धांत कोणी मांडला, तर कोणी मांडला रे, अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने मांडला. BCG ही रोग प्रतिबंधक लस कोणत्या रोगावर वापरली जाते, आता सांगितलं क्षय रोगावर ही लस जी आहे ती वापरली जाते. अग्निशमन यंत्रामध्ये कोणता वायू असतो, कार्बन डायऑक्साईड असतं. अग्निशमन यंत्रामध्ये काय असतं रे, कार्बन डायऑक्साईड असतं. निकोपदृष्टीसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व तयार म्हणजे अत्यंत महत्त्वाचे आहे, तर अजीवनसत्व. डोळ्याचे जीवनसत्व म्हणून ह्याला ओळखलं जातं. जिका हा टिंबटिंब जन्य रोग आहे. जिका हा काय रे, तर विषाणूजन्य रोग आहे. ठीक आहे, विषाणूजन्य रोग आहे जिका. इन्सुलिन हे प्राण्याच्या अवयवांमधून
स्त्रवणारे संप्रेरक आहे? इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामधून स्त्रवणारे संप्रेरक आहे असं त्या ठिकाणी पाहिजे होतं. तर याचं उत्तर आहे स्वादुपिंड ग्रंथी म्हणजे पॅन्क्रियाज. ठीक आहे, पॅन्क्रियाजमधून स्त्रवणारं संप्रेरक म्हणून याला ओळखलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट. अरे नेक्स्ट. हां, ध्वनीचा वेग सर्वाधिक कोणत्या अवस्थेत असतो? लक्षात घ्या, कोणत्या अवस्थेमध्ये ध्वनी सगळ्यात जास्त त्या ठिकाणी वेगाने जातो? तर स्थायू अवस्थेत. लक्षात घ्या, स्थायूचा पहिला नंबर लागतो. त्यानंतरची अवस्था ध्वनीच्या वेगासाठी कोणती चांगली आहे? तर द्रव अवस्था आहे. लक्षात घ्या. आणि तिसरी अवस्था कोणती आहे? तर वायू अवस्था आहे. निर्वात पोकळीमधून ध्वनीचं प्रसारण होत नसतं. ठीक आहे. कुलोम हे कशाचे एकक आहे? तर कुलोम हे विद्युत प्रभाराचे एकक म्हणून आपल्याला ओळखले जाते. लिंबूच्या रसात आता सांगितलं काय असतं रे? सायट्रिक ऍसिड असतं. लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार कोणता? रॉल्ड आयर्न. ठीक आहे, रॉल्ट आयर्न हे लोखंडाचा सर्वात शुद्ध प्रकार. खालीलपैकी कोणत्या वायूमुळे पृथ्वीचे वातावरण उबदार आहे? लक्षात घ्या, कशामुळे पृथ्वीचं वातावरण उबदार आहे? तर असं गरमाल्यासारखं नाही का, आता बघत असताना घाम वगैरे सुटलाय. ठीक आहे, कशामुळे? तर कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण काय वाढलंय? जास्त प्रमाणामध्ये वाढायला लागलंय, म्हणून त्या ठिकाणी उबदारपणा जो आहे तो वाढत चाललाय. अंड्यातील कोणत्या भागात मुख्यतः प्रथिने असतात ज्यामुळे त्याला पूर्णान्न म्हणतात? तर पांढरा बलक जो असतो ना त्याच्यामध्ये काय असतात? प्रथिने जास्त प्रमाणात असतात, म्हणून ते बिल्डर लोक फक्त पांढरा बलक जो आहे तो खातात, पिवळा बलक नाही खात. ठीक आहे. तर वस्तूचे वजन सर्वात जास्त, लक्षात घ्या, वस्तूचे जे वजन आहे ते सर्वात जास्त कुठं असेल रे? तर ध्रुवावर. ठीक आहे, पृथ्वीच्या ध्रुवावर. का ध्रुवावर? बघा, एखादी जर पृथ्वी, एखादी कशाला? एकच पृथ्वी, एकच पृथ्वी. अरे काय झालं? एक मिनिट. एक मिनिट. ठीक आहे, एकच पृथ्वी आहे आणि एकाच पृथ्वीवर काय केलं आपण? समजा आपण त्या ठिकाणी नाही घेता येत मला इथं, पण तरी आपण विचार करूया. एक मिनिट. हे कलर तुम्हाला दिसणारच नाही. आपण काय करू? एक दुसरा कलर घेऊ, हा कलर घेऊ. ठीक आहे, बघा आता एक ही पृथ्वी आहे आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आता इतका परफेक्ट गोल जमणार नाही, उत्तर ध्रुवावर पृथ्वी कशी आहे? चपटी आहे. ठीक आहे, उत्तर ध्रुवावर काय? चपटी आहे. म्हणजे पृथ्वी चपटी बरं का, नाही तर चपटी म्हणलं तुम्ही तिकडे जाता. ठीक आहे, चपटी आहे आणि त्यामुळं काय होतं? दोन्ही ध्रुवापासून केंद्राचं वजन कसं आहे? कमी आहे. ठीक आहे, आणि म्हणून विषुववृत्तावर कशी? फुगीर आहे. म्हणून इथं त्या ठिकाणी वस्तूचे वजन सर्वात जास्त कुठं असतं रे? तर दोन्ही ध्रुवावर वस्तूचे वजन सर्वात जास्त असेल. खालीलपैकी काय अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत नाही? तर औष्णिक ऊर्जा हे अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत नाही. बाकी सगळे काय? तर ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत आहे. विजेच्या दिव्याचा शोध कुणी लावला? हे माहिती आहे आपल्याला, थॉमस एडिसन याने काय केलं होतं? विजेच्या दिव्याचा शोध लावला होता. गाजरमध्ये कोणते जीवनसत्व असते? तर अजीवनसत्व. कुठे गेले? हा, ए म्हणून दिलं इथं. ठीक आहे, अजीवनसत्व किंवा ए जीवनसत्व असते. सर्व योग्य रक्तदाता कोणत्या गटास म्हणतात? तर ओ रक्त गटाला सर्वात योग्य रक्तदाता असं म्हणतो. गोवर या रोगासाठी विषाणू कारणीभूत असतो. लक्षात घ्या, गोवरसाठी पॅरामॅक्सो विषाणू कारणीभूत असतो. पॅरामॅक्सो हे पॅरामॅक्सो गोवर, पॅरामॅक्सो गोवर, पॅरामॅक्सो गोवर असं पाठ करा, पाठ होऊन जाईल. शुद्ध पाण्याचा पीएच जवळपास असतो. लक्षात घ्या, शुद्ध पाण्याचा पीएच नेहमी किती असतो? 7 असतो. किंवा पावसाचे पाणी म्हणा, त्याचाही पीएच किती असतो? 7. जीवनसत्व टिंबटिंब याला सायनोकोबाल्मिक पण म्हणतात. लक्षात घ्या, सायनोकोबाल्मिक आम्ल कोणतं रे? व्हिटॅमिन B12. ठीक आहे, B12 ला आपण सायनोकोबाल्मिक आम्ल असंही म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे संपले आपले 2016 मधले विज्ञान विषयाचे A to Z सगळे प्रश्न. नक्कीच तुम्हाला हा त्या ठिकाणी भाग आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, मित्रांना सांगायला मात्र विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया 2017च्या पोलीस भरतीच्या विज्ञान विषयातील प्रश्नांसोबत.